एक ज्योत आहे आणि ती स्वातंत्र्याच्या अग्नीतून उजळलेली आहे आणि संविधानाच्या पवित्र प्रकाशानं अधिक तेजस्वी आम्हाला झालेली आज बघायला मिळते आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. या 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आपण या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांचं आगमन झालंय. आपण जोरदार घोषणा द्यायच्या. माननीय त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे मॅडम, पोलीस अधीक्षक माननीय तांबे साहेब, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमारजी मीना, महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त मानसी मीना आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देखणा सोहळा होतोय. काही क्षणामध्येच आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. मला वाटतं तो बलिदान आणि आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे स्वातंत्र्य याची जाणीव ठेवत हा तिरंगा आपल्या सर्वांच्या साक्षीनं अत्यंत स्वाभिमानानं आणि अभिमानानं या ठिकाणी फडकणार आहे. या महाराष्ट्र राज्याचे एक लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, पालकमंत्री लातूर यांच्या हस्ते या ठिकाणी हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. हे कवी मोहम्मद इक्बाल यांनी या भारताचं केलेलं वर्णन आहे. सर्व विद्यार्थी आणि लातूरकर जागेवर उभा टाकतील. माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, पालकमंत्री लातूर यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय सलाम सलामी चालू है.
यानंतर परेड कमांडर श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांना मानवंदना आणि अहवाल. या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब पालकमंत्री लातूर हे या ठिकाणी परेडचं निरीक्षण करत आहेत. माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब क्रमांक 1 प्लाटून खड़ा रहे. बाकी परेड विश्राम. प्रत्येक भारतीयांचा राष्ट्राभिमान आणि प्रत्येकाच्या नजरेत वेगळी दिशा आज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शंखला पायी असू दे मी गीत गतीचे गाई, दुःख उदळावे असा आता सर्वांना वेळ नाही. माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब परेड निरीक्षण करून ते ध्वजस्तंभाकडे येत आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा हा 77वा वर्धापन दिन. प्रत्येक लातूरकरांना अभिवादन या ठिकाणी माननीय मंत्री महोदय करतायत. खरं तर भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए. और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. माननीय परेड कमांडर श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर
माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब या ठिकाणी यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सेनानी, त्यांची कुटुंबीय, माजी सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज 26 जानेवारी हा दिवस आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने, अभिमानाने साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवाचा दिवस आहे. या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान अंमलात आले. आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. स्वातंत्र्यानंतर केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नव्हते. खऱ्या अर्थाने जनतेच्या हातात सत्ता देणारे, प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची हमी देणारे हे आपले संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधान हे केवळ कागदावरचे शब्द नाहीत, तर ते आपल्या सामूहिक आकांक्षांचे, स्वप्नांचे व मूल्यांचे दस्तावेज आहेत. या संविधानाने आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी दिली. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासना याचे स्वातंत्र्य दिले. लिंग, जाती, धर्म, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव न करण्याची हमी दिली. आज 76 वर्षानंतरही आपले संविधान तितकेच प्रासंगिक आहे. लोकशाहीच्या वैशिष्ट्ये ही आपल्या प्रजासत्ताकाची खरी शक्ती आहे. आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या लोकशाहीमध्ये जनताच सर्वोच्च आहे. आपला तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा, शहीदांच्या रक्ताचा आणि संविधानाच्या मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षितता यांची हमी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. प्रजासत्ताक दिन हा फक्त एक उत्सव नाही, तर तो आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून नव्या भारताचे निर्माण करूया, जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल, जिथे कोणीही मागे राहणार नाही. चला, संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया, असे आवाहन मी आपणा सर्वांना करतो. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना आणि शेतात घाम गाळणाऱ्या बळीराजाला वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांच्या आदेशानुसार परेड कमांडर परेड संचलन करतील. परेड सावधान, परेड तिकट लायचं, परेड बगल शोध, परेड देने से तीनों तीन के कूच कॉलम में मन से गुजरेगी तेज चाल में. परेड तीनों तीन में रहने चलेगी. तैनात मुड़.
याची देही याची डोळा. हा डोळ्यात राष्ट्राभिमान जागवणारी ही नजर आहे. माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पोलीस कवायत आपण पाहतोय आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण अपनी आजादी को हम हर गिजा मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. मला वाटतं ती नजर आणि ती मान एक बलशाली भारताचं स्वप्न घेऊन निघालेली नजर आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. प्लाटून परेड कमांडर श्री समीर साळवे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर. सेकंड इन कमांडर पोपट उगल मुगले, पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव. आणि प्लाटून क्रमांक 1चं नेतृत्व करतायत श्री अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक, आणि सुरेश पोगुलवार, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर. प्लाटून क्रमांक 2 त्याचं नेतृत्व करतायत मनीष शांदळे, पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक. प्लाटून क्रमांक 3 महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती पवार, गांधी चौक पोलीस स्टेशन. देश आमचा शिवरायाचा, झाशीवाल्या राणीचा, शिर तळहाती धरू जिंकू किंवा मरू. फलटण नायक लालासाहेब क्षीरसागर, गृहरक्षक दल, पुरुष होमगार्ड, प्लाटून क्रमांक 4चं नेतृत्व करतायत. एक सामाजिक भावनेमधून तुमच्या माझ्या रक्षणासाठी सदैव वाचलेली ही फलटण आहे. सार्जंट मेजर श्रीमती कोमल गायकवाड, गृहरक्षक दल, महिला. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आता पाठीमागं नाहीये. प्लाटून कमांडर कुमार अंकुलवार सोहम, अरे एक सूर एक ताल एक गावो विजय गान, जय जवान जय किसान. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा तुम ही हो कल के. मला वाटतं हे लहान मुलांची नजर उद्याच्या भारताचं भविष्य आहे. प्लाटून कमांडर कुमार प्रेम कुमार देवंगरे, एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर, पुरुष, प्लाटून क्रमांक 7चं नेतृत्व करतोय. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देशान धर्मापायी प्राण घेतलं हाती. हे जिगरबाज तरुणांची नजर सांगते आहे. प्लाटून कमांडर कुमारी श्वेता देशमुख, ही उद्याच्या बलशाली भारताच्या महिलांचं नेतृत्व करते आहे. एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर महिला, प्लाटून क्रमांक 8चं नेतृत्व करते आहे. बँड पथक प्रमुख श्री वामनराव सुरवसे, तुमच्या माझ्या अंतकरणात चेतना आणि ऊर्जा भरणारा हा संच आहे. श्वान पथक, जिथं माणसाचे तपास थांबले जातात तिथं इमानदार प्राणी म्हणून आपण हा श्वान यांच्याकडे पाहतो. त्याचं नेतृत्व करतोय राघवेंद्र कुलकर्णी आणि सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर जिल्हा पोलीस दल. सदरक्षणाय खल निग्रणाय म्हणत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती असणारा हा चित्ररथ आहे. नशिले पदार्थ से रोखे. मला वाटतं तुमच्या माझ्या रक्षणाची सदैव काळजी घेणारा हा डिपार्टमेंट आहे. लातूर जिल्हा पोलीस दल, डायल 112ची सेवा.
पोलीस आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. जो सध्याचा डायल क्रमांक जो 100 डायल ती 112 ही सेवेची एक सुधारित आवृत्ती आहे. तुमच्या माझ्या रक्षणासाठी लातूर शहर महानगरपालिका अग्निशमन आणि आणीबाणी सेवा, महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन एक देवदूत तुमच्या माझ्या अंतकरणात आणि लातूरकरांचा देवदूत जिथं आगीचं अगडोम आपल्याला पाहायला मिळतं तिथं शमन करणारा हा चित्ररथ आहे. ही ॲम्ब्युलन्स आहे, अत्यंत तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करणारी, सुरक्षित स्थळी घेऊन जाणारी. हा भूकंप, चेंगराचेंगरी, आपत्कालीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपल्याला ज्ञात असेल. आम्हाला 1993च्या भूकंपांच्या आठवणींची या ठिकाणी हा चित्ररथ जाणीव करून देतोय. नियम पाळा आणि आयुष्याचा अपघात टाळा. हा आरोग्य रथ आहे. देवनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करू प्रत्येक जण, हा साधू संतांचा विचार घेऊन निरोगी माणसाचं लक्षण सांगणारा हा विचार आहे. हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची 108 हा प्रत्येक लातूरकरांना माहिती असला पाहिजे. आरोग्यम धनसंपदा हा रयतेचा अधिकार आहे. जन आरोग्य योजना हा जनतेचा अधिकार आहे आणि जनतेचा आधार आहे. हे मदत केंद्र सांगणारा चित्ररथ आहे. प्रत्येक लातूरकरांनी जाताना वाचून गेलं पाहिजे. ॲम्ब्युलन्स, लातूर शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग. खरं तर तुमचा माझा एक समृद्ध आणि स्वच्छ भारत उभा करायचा असेल तर यारे यारे लहान तोर याते भलते नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कोणाशी. हा स्वच्छतेचा मूलमंत्र आपल्याला घेऊन लातूर स्वच्छ करायचंय. तोच संदेश आम्हाला लातूरकरांचा हा चित्ररथ सांगतोय. माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या सैनिक कल्याण विभागाचा कल्याणकारी योजनांचा माहिती सांगणारा चित्ररथ तुमच्या माझ्या रक्षणासाठी सदैव ज्यांनी आयुष्य पणाला लावलं त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योजनांचा रथ आहे. ही तुमच्या माझ्या गावांची आणि स्वातंत्र्याच्या अगोदरपासून जिला आम्ही लालपरी म्हणतो तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आधुनिक बस स्थानक. आमचा भारत बदलतोय, आमचा भारत बलशाली होतोय आणि म्हणून साने गुरुजी म्हणायचे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. हा विश्वात शोभून दिसणारा भारत आम्हाला यातून पाहायला मिळतोय. यानंतर मी माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं, आसनस्थ व्हावं. त्यांच्यासोबत या लातूर जिल्ह्याच्या विकासाचा प्रगतीची पावलं पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत त्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम, पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब, महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सर आदी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की कृपया आसनस्थ व्हावं. ही कवायत आपल्याला पाहायची आहे. मी सर्वांना विनंती करतोय, हा लातूरकरांचा देखणा सोहळा आहे. फक्त कुणीही मैदानात येणार नाहीये. भारत माता की, कुणीही आजूबाजूला मैदानावर थांबणार नाहीये. एक सूर एक ताल एक गाऊ विजयगान, जय जवान जय किसान हा नारा देत ही उद्याच्या भारताचं बलशाली स्वप्न असणारा तरुण राष्ट्र प्रथम या भावनेतून तुमच्या माझ्या समोर ही कवायत सादर होत आहे. आणि म्हणून राष्ट्रप्रथम ही केवळ घोषणा नाही तर प्रत्येक लातूरकरांची जीवनशैली व्हावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सरांच्या मार्गदर्शनाखाली ही शिक्षण विभागाच्या वतीनं देखणी कवायत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5000 ही चिमुकल्या मुलांच्या समोर आपल्याला ही पाहायला मिळते आहे. चला चला हो एकमुखाने गाऊ, एकच गान भारत देश महान. मला वाटतं इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. मला वाटतं तो राष्ट्राभिमान जागवणारी ही कवायत आहे आणि ती पाहण्यासाठी आपण सर्व लातूरकर या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी राष्ट्र प्रथम फिर है हम, राष्ट्र हित में अपना हित, राष्ट्र जीत में अपनी जीत, राष्ट्र प्यार पर अपना प्यार, राष्ट्रीय एकता अपनी एकता,
राष्ट्रीय गान सबका गान, राष्ट्र खुशी अपनी खुशी, राष्ट्र पर है हम अभिमान, राष्ट्र महान तो हम है महान, हा विचार घेऊन ही सर्व लातूर मधल्या सर्व शाळेची मुलं अत्यंत डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना सरांना द्यायचे ना, हे कवायत झाली की ते उभा टाकतील पुढे. अगदी राष्ट्रभावना हे आदरणीय चाकूरकर सर या ठिकाणी आपल्याला सूचना करतील. सर्व या ठिकाणी उपस्थित शाळेतील विद्यार्थी, आपण आता पाहुण्यांच्या समोर आपल्या देखण्या अशा कवायतीचं, संगीत कवायतीचं सादरीकरण करणार आहोत. प्रमुख पाहुण्यांनी आपलं कौतुक करावं अशी आपण शिस्तही पाळायची आहे. तत्पूर्वी आपण सावधान विश्राम घेणार आहेत, त्यानंतर मग कॅसेट लावली जाईल. आपण सर्वांनी तयार व्हायचं आहे. सावधान, एक साथ जोश दिसला पाहिजे तुमचा. विश्राम, शाबास. सावधान, संगीत कवायत के लिए तैयार हो. सुरू करायचं ना सर, करा ना प्ले. हा करा. हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हा मुका आहे माना ही अमुची आहे बोली, अस्मानी झलके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, जिसमें तेरे लश्करों ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, जिसमें तेरे लश्करों ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
करिए, हाय कोई तो चल जिद करिए, जिद करिए या मरिए, चलिए जवानों का अलबेलों का खानों का देख तैयारो, देख तैयारो, क्या कहना ये देश है दुनिया का कहना। छोड़ी जाती हीरो की, कहाँ बोली ककले हीरो की, कहाँ जाते हैं रांझे, कहाँ जाते हैं रांझे, मट्टी में मट्टी है घूमे मट्टी में। सर्वांनी जागेवर बसायचं आहे, मैदानात कोणी येणार नाहीये. कवायत आहे. ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे, भूल क्या चीज है तेरे कदमों पे हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे। ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन जान जान मेरा मुल्क खाली बसायचंय. अजून देखना सोहळा आहे. या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब या चिमुकल्यांचं हॅलो त्यांचं ही हा चालू आहे हॅलो 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 कुणीही मध्ये जायचं नाहीये. फक्त मान्यवर आणि शिक्षक असतील. खरं तर राष्ट्रदैवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांद स्वतंत्र भारताचे
ही स्वातंत्र्य आणि देशभक्तीची मशाल नौजवान तरुणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कोणीही मध्ये जाणार नाही. अजून कार्यक्रम आहे. माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब त्यांच्यासोबत या लातूरच्या विकासाची गाथा ज्यांनी गेल्या 3 वर्षात अत्यंत कर्तव्यदक्षपणे निभावली त्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना सर, महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त मानसी मीना मॅडम आणि त्यांच्यासोबत सर्व मान्यवर या ठिकाणी शिक्षण उपसंचालक माननीय दत्तात्रय मठपती सर यांच्या नियोजनाखाली शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीनं सर्व सहभागी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व अधिकारी बांधवांचं या कवायतीच्या अनुषंगानं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष करून खरं तर मोबाईलचे हात मैदानावर गेले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस काम करतात त्या सर्व क्रीडा शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आणि सर्व मान्यवर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या या ठिकाणी भेट घेत आहेत. त्यासोबतच भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकटी दिली आणि विचार दिला त्या सर्व तमाम पत्रकार बांधवांच्याही भेटी घेणार आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय आपण सर्व मान्यवर भेटी घेतील आणि बसलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त जाग्यावर टाकायचं आहे आणि राष्ट्रमातेला आणि ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. तो आवाज आता चाकूरकर सर पुढे म्हणतील आपण जोरदार घोषणा द्यायच्या. जाग्यावर थांबायचंय. या ठिकाणी सर्व विद्यार्थी अतिशय जोशपूर्ण आज आपण या भारत मातेचा जय जयकार करणार आहोत. हात आपला न्यायचा आहे. धन्यवाद. सर्व शाळांचे खूप खूप आभार. धन्यवाद चाकूरकर सर. खरं तर राज्याला नव्हे तर देशाला शिक्षण पॅटर्न दिला त्या लातूरचा विचार आणि लातूरकरांनी एक राष्ट्र भावना, आम्ही एक राष्ट्र एक आहोत आणि म्हणून साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत तुमच्या माझ्या माध्यमातून उभा राहणार आहे. बलसागर भारत हो हो विश्वात शोभूनी राहो हा तुमच्या माझ्या कर्तव्य पथावर चालत असताना भारत शोभून दिसणार आहे. आणि ते स्वप्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिलं. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवची असा दे मतभेद नसू दे, सर्व संप्रदाय एक दिसू दे. मला वाटतं तो विचार एकतेचा एकात्मतेचा घेऊन राष्ट्रसंतांनी ही प्रतिज्ञा केली आणि म्हणून आपण सर्वजण सर्व लातूरकर विद्यार्थी सर्वात शेवटी जातील आणि सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी आपण बिस्किट आणि ते पाठीमागं पाण्याची बॉटल आहे ते आपल्याला प्रत्येक शाळेनं स्वतंत्र द्यायच्यात आणि कोणीही विद्यार्थी सर्व मान्यवर बाहेर जात नाहीत या मैदानावर तोपर्यंत कुणालाही बाहेर जायचं नाही. अगदी शिस्तप्रिय शिक्षण विभागातल्या सर्व छोट्यातल्या छोट्या माणसापासून ते सर्व अधिकारी बांधवांचं खरंच कौतुक आहे. अगदी शिस्तप्रिय देखणा सोहळा आपण सर्वजण या चिमुकल्यांच्या मनामध्ये एक राष्ट्र भावना निर्माण करण्याचं काम केलं. माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब त्यांच्यासोबत माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, सर्व शिक्षकांना विनंती आहे मुलांचा खाऊ आपण वाटप करायचा. मुलं जाग्यावर बसू द्या खाली. मान्यवर बाहेर जातील आणि एक एक शाळा गेटमधून बाहेर जाईल. खरंच लातूरकरांची सहनशीलता, लातूरकरांची एकता, लातूरकरांचा उत्साह
आणि लातूरकर खरंच आम्ही जी प्रार्थना म्हणतो ती साक्षात जगतात. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हा विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे. माननीय मंत्री महोदय, प्रत्येक माणसाच्या कलागुणांचं कौतुक माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करतायत. एक अत्यंत संवेदनशील आणि प्रत्येक माणसाबद्दल जागरूकता असणारे माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब